या होत्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। सुरुवातीलाच भारतासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पुढच्या वर्षी होणाऱ्या G20 शिखर परिषदेचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलंय। 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी शिखर परिषद होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे। G20 हा जगातला आघाडीचा जागतिक मंच असल्याने अर्थव्यवस्थांना एकत्र आणण्यासाठी G20 शिखर परिषद ही एक महत्त्वपूर्ण आहे। फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत। या दरम्यान त्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील। परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार 13 ते 15 सप्टेंबर यांच्या अधिकृत दौऱ्यात त्या मुंबईतील उद्योग क्षेत्रातील व्यक्तींच्याही भेटी घेतील। सोमवारी एडिनबर्गमधील सेंट गिल्स कॅथेड्रलमध्ये राणी एलिझाबेथ यांच्यासाठी एक स्मरण सेवा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये राजा चार्ल्स तिसरे आणि राजघराण्यातील इतर सदस्य उपस्थित होते। ब्रिटनच्या पंतप्रधान लीज ट्रस आणि गॉर्डन ब्राउनसह यांच्यासह अनेक नेते मंडळीही उपस्थित होत्या। शेवपेटीसमोर स्कॉटलंडच्या सुवर्ण मुकुटासह एकूण 22 रत्न आणि 20 मौल्यवान रत्न तसंच स्कॉटलंडच्या नद्यांच्या गोड्या पाण्यातील मोती ठेवण्यात आले होते। द लॉर्ड इज माय शेफर्ड ही राणी एलिझाबेथ यांची आवडती प्रार्थना यावेळी म्हणण्यात आली। स्मरण सेवा संपल्यानंतर कॅथेड्रलमध्ये श्रद्धांजली अर्पण करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं होतं। किंग चार्ल्स तिसरे आणि त्यांच्या भावंडांनी एडिनबर्गमधील सेंट गिल्स कॅथेड्रलमध्ये त्यांची आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं स्मरण केलं। यावेळी शवपेटीभोवती किंग चार्ल्स, प्रिन्सेस ॲनी, प्रिन्सेस अँड्र्यू तसंच प्रिन्स एडवर्ड हे उपस्थित होते। ब्रिटनच्या परंपरेनुसार रॉयल कंपनी ऑफ चार्जर्सच्या 4 सदस्यांसमवेत 10 मिनिटं ते पार्थिवाच्या बाजूला उभे राहिले। एलिझाबेथ यांचं पार्थिव आणि स्कॉटलंडचा मुकुट म्हणजेच क्राउन ऑफ स्कॉटलंड मंगळवारपर्यंत या 12व्या शतकातील कॅथेड्रलमध्ये ठेवण्यात येणार आहे। राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी संध्याकाळी एडिनबर्गच्या सेंट गिल्स कॅथेड्रलच्या बाहेर लांबच लांब रांग लागली होती। आदल्या दिवसापासूनच कॅथेड्रलमध्ये पार्थिव येण्याची वाट पाहत होते। राणी एलिझाबेथ यांचा मुकुट हा शवपेटीवर ठेवण्यात आला। सोमवारी दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांची शवपेटी एडिनबर्गमधील सेंट गिल्स कॅथेड्रलमध्ये ठेवण्यात आली। त्यावेळी ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर ओरडणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली। स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्गमधल्या प्रसिद्ध रॉयल माईक मार्गावर ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्य राजे चार्ल्स तिसरे यांच्यासह इतरही कुटुंबीय शवपेटीच्या मागून जात असताना हा सर्व प्रकार घडला। या तरुणाला स्कॉटलंड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी क्वीन कॅमिला यांनी सोमवारी स्कॉटलंडच्या संसदेला भेट दिली। पंतप्रधान निकोला स्टर्जन यांनी त्यांचं स्वागत केलं। संसदेत 1 मिनिट शांतता पाळल्यानंतर स्टर्जन यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली। हा संपूर्ण देशासाठी दुःखाचा क्षण असल्याचं त्या म्हणाल्या। राजा या नात्यानं आपली नवीन कर्तव्ये पार पाडण्याची चार्ल्स यांनी शपथ घेतली। आपल्या देशाच्या आणि नागरिकांच्या रक्षणासाठी काम करणार असल्याचं आश्वासन यावेळी चार्ल्स यांनी दिलं। फिलिपिन्सचे नागरिक आणि परदेशी नागरिकांनी सोमवारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी मनिला येथील ब्रिटिश दूतावासाबाहेर शोकपुस्तिकेवर भावना व्यक्त केल्या। तसंच यावेळी त्यांनी फुलं देखील अर्पण केली। आमच्यासाठी त्या आदर्श होत्या, त्या तांत्रिकदृष्ट्या आमच्या नेत्या नसल्या तरीही त्यांनी आम्हाला प्रेरणा दिल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। युक्रेनच्या सैन्यानं रशियन सैन्यावर आक्रमकता तीव्र केली आहे। मातृभूमीचा मोठा भाग परत मिळवण्याच्या संघर्षात अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय आणि 6 प्रदेशांमध्ये आवश्यक वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचं संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी प्रवक्त्यांना सांगितलंय। संयुक्त राष्ट्रांकडून या आठवड्यात युक्रेनच्या एका भागात एक मानवतावादी गट युक्रेनला पाठवणार असल्याचं गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितलंय।
युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या काही सैनिकांनाही ताब्यात घेतलंय। अलीकडच्या दिवसात कीवच्या सैन्यानं लंडनच्या किमान दुप्पट भूभाग हा ताब्यात घेतलाय। कीवमध्ये युक्रेनच्या सैन्यानं गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या हल्ल्याच्या सुरुवातीपासून 6000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश हा रशियापासून मुक्त केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी संध्याकाळी जाहीर केलंय। युक्रेनच्या दक्षिण आणि पूर्वेकडील ऊर्जा सुविधांवर चालू असलेल्या रशियानं केलेल्या हल्ल्यांमुळे तेथील वीज पुरवठा हा खंडित झाला आणि लाखो युक्रेन नागरिक हे आता अंधारात आहेत। रशियानं नैराश्यातून युक्रेनचे ऊर्जा प्रकल्प आणि इतर नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचा आरोप झेलेन्स्कींनी केलाय। क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सोमवारी सांगितलंय की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाई दरम्यान घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, पण युक्रेनच्या प्रत्युत्तरावर ते भाष्य करणार नाहीयेत। पेस्कोव यांनी सांगितले की विशेष लष्करी कारवाई सुरूच आहे आणि ती पुढील काळातही सुरूच राहील। रशियन संरक्षण मंत्रालयानं शनिवारी सांगितलं होतं की इझियम आणि इतर भागांतून माघार घेण्याचा उद्देश हा दक्षिणेकडील डोनेत्स्क प्रदेशात रशियन सैन्याला मजबूत करण्यासाठी होता। रशियाच्या सत्ताधारी राजकीय पक्ष युनायटेड रशियाने रशियामधील नगरपालिका निवडणुका जिंकल्याबद्दल विचारलं असता पेस्कोव म्हणाले की लागलेले निकाल हे राज्य प्रमुख आणि त्यांचं कृतीचं समर्थन करणारं असल्याचं दर्शवतात। युक्रेनच्या सैन्याने रविवारी देशाच्या ईशान्येकडील भागामध्ये रशियाला जोरदार उत्तर दिलंय। किरणोत्सर्ग टाळण्यासाठी रशिया व्याप्त दक्षिण भागातील अणुऊर्जा प्रकल्प हा पूर्णपणे बंद झाला। युक्रेनच्या सशस्त्र दलांनी खार्किव प्रदेशातील हॉप्टिव्का या सीमावर्ती शहराचा ताबा घेतला। युक्रेनच्या संरक्षण दलांनी खार्किव प्रदेशातील लिप्सी आणि सीमावर्ती शहर हॉप्टिव्का यांच्या नियंत्रणाखाली घेतल्याची माहिती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे। हॉप्टिव्कामध्ये युक्रेन ध्वज हातात घेऊन उभे असल्याचा फोटो हा सोशल मीडियावर युक्रेनियन सशस्त्र दलानं जारी केलाय। पोलंड आणि लॅटव्हियाच्या नेत्यांचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी आभार मानलेत। युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाविरुद्ध निर्बंध लादण्यासंदर्भातल्या त्यांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलंय। कीवमध्ये लॅटव्हियाचे राष्ट्राध्यक्ष एगिल्स लेविट्स तसंच पोलंडचे पंतप्रधान मातेऊज मोराविकी यांच्या समवेत रशियाच्या नागरिकांसाठी व्हिसा तसंच युरोपियन युनियनकडून आर्थिक मदत करण्यावर चर्चा केल्याचं झेलेन्स्कींनी सांगितलं। संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली। रशियाच्या नेतृत्वावर प्रभाव असलेल्या व्यक्तींवरही निर्बंध लादले पाहिजेत अशी भूमिका लेविट्स यांनी मांडली आहे। युक्रेननं पोलंडला खमेलानिस्की पॉवर प्लांटमधून ऊर्जा विकण्याची तयारी दर्शवल्याबद्दल पोलंडचे पंतप्रधान मातेऊज मोराविकी यांनी झेलेन्स्कींचे आभार मानले। अशावेळी मदतीची खरंच गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। युक्रेनचे सैन्य आता खार्किव प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आक्रमण करत असतानाच रशियानं आक्रमकता सुरूच ठेवल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते इगोर कोनान्शकेव्ह यांनीच केलाय। यात 450हून अधिक युक्रेनियन सैनिक मारले गेल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान सैन्यानं खार्किव प्रदेशातील 30हून अधिक वसाहती हा पुन्हा ताब्यात घेतल्याचंही युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलंय। मॉस्कोच्या रहिवाशांनी शहराचा 875वा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केलाय। या निमित्तानं रशियन राजधानीभोवती उत्सव आणि मैफिलीचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या प्रसंगी मॉस्कोच्या नागरिकांचं अभिनंदन केलंय। फटाक्यांची आतषबाजी करून या उत्सवाची सांगता झाली। तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी गुरुवारी क्रोएशियाला भेट दिली आहे। तिथे त्यांनी राज्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मध्यवर्ती शहरातील सिसाकमधील नवीन मशिदीच्या उद्घाटनाला देखील त्यांनी हजेरी लावली। राजधानी झाग्रेबच्या नैऋत्येस सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या मशीद कंपाऊंडमध्ये ग्रंथालय आणि सभागृहासह विविध सांस्कृतिक सुविधांचाही समावेश आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी बोस्निया आणि सर्बियाला भेट दिली। पूर्वेला बोस्निया आणि हर्जेगोवियाच्या सीमेपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरामध्ये सुमारे 2500 मुस्लिमांसह 40,000 लोक राहतात।
ड्युरारेक्स कंपनी युरोपियन कंपन्यांच्या वाढत्या श्रेणीमध्ये सामील होईल। या कंपनीनं उत्पादन कमी केलंय आणि थांबवलंय कारण ते चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेचं संकट निर्माण झालंय। वीज आणि गॅसच्या किमतींमध्ये दररोज बदल होत आहेत। या हिवाळ्यात मागणी वाढत असताना वीज टंचाई तसंच ब्लॅकआउटच्या अडचणींना तोंड देत आणि व्यवसाय बंद झाल्यामुळे मंदीचा सामना करावा लागतोय। युरोप सध्या ऊर्जा पर्यायांसाठी झटत आहे, गॅसचा साठा करत आहे आणि ग्राहकांना बचत करण्याचं आवाहन करतंय। ड्युरेलेक्समध्ये काच वितळवण्यासाठी भट्टीला जवळपास 1400 अंश सेल्सिअस तापमान लागतं। काचेची भट्टी ही पूर्णपणे बंद केली जाऊ शकत नाही कारण ती नष्ट होऊ शकते। झेकचे पंतप्रधान पेट्र फियाला आणि डच हवामान आणि ऊर्जा मंत्री रॉब जेटेन यांनी गुरुवारी डच बंदर एमशेवन येथे फ्लोटिंग लिक्विफाईड नॅचरल गॅस अर्थात LNGचं उद्घाटन केलंय। गोलार इग्लू हा गॅस टँकर प्रथमच फ्लोटिंग गॅस टर्मिनल्स इम्स एनर्जीशी जोडला गेला आणि टँकरद्वारे वितरित केलेल्या LNG पासून वायूच्या स्वरूपात हे उत्पादन सुरू करण्यात आलंय। मात्र नैसर्गिक वायू वितरित करण्यासाठी फ्लोटिंग टर्मिनल योजनेमुळे पर्यावरणावर दीर्घकालीन परिणामांची भीती बाळगणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये आता चिंता वाढली आहे। पॉप्युलिस्ट अँटी इमिग्रेशन पार्टी आणि स्वीडन डेमोक्रॅट्स हे पक्ष आता देशाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळवण्याच्या मार्गावर होते। गोळीबार आणि टोळी हिंसाचार रोखण्याच्या आश्वासनांवर पक्षानं जवळपास 21% मतं मिळवली आहेत। त्या निकालांनी असंही सूचित केलं की स्वीडन डेमोक्रॅट्ससह उजव्या पक्षांच्या गटानं पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या विचारसरणीचा पराभव करून सरकार स्थापन करणं हे अपेक्षित होतं। निकाल आता जवळ आलेला असतानाच परदेशात गेलेल्या मतदानासह काही मतांची मोजणी झाल्यानंतरच अंतिम निकाल हाती येईल। बातमी आहे अमेरिकेतून। अमेरिकेतील 4 राज्यातील रिपब्लिकन उमेदवारांनी त्यांच्या राज्यातील निवडणूक प्रमुखांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। या 4ही जणांच्या मते त्यांच्या राज्यातील निवडणूक यंत्रणा ही भ्रष्टाचाराने बरबटलेली असून ती भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक करण्याची गरज आहे। एरिझोनामधील पार्क फिंचन, मिशिगनमधील क्रिस्टिना कारामो आणि नेवाडेतील जिम मार्चंट तसंच न्यू मेक्सिकोमधील आंड्रे टुहिलो अशी ही उमेदवारांची नावं आहेत। हे 4ही जण शनिवारी दक्षिण फ्लोरिडातील एका हॉटेलमधील पत्रकार परिषदेत बोलत होते। डच राणी मॅक्सिमा यांनी शुक्रवारी ह्युस्टनला दिलेल्या भेटीने टेक्सास आणि नेदरलँड्स यांच्यातील दीर्घकाळ असलेली मैत्री अधोरेखित झाली आहे। ही मैत्री वाढवण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे या टेक्सास आणि नेदरलँडचा एकच शत्रू आणि तो म्हणजे पूर। ह्युस्टनच्या महापौरांशी भेटताना राणी मॅक्सिमा यांनी 2017 मध्ये हार्वे चक्रीवादळामुळे शहरात झालेल्या विध्वंसानंतरचा पूर हा प्रभाव कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला नेदरलँडच्या अधिकाऱ्यांनी कसं मार्गदर्शन केलं हे जाणून घेतलं। हार्वे चक्रीवादळामुळे टेक्सासमध्ये सरासरी 127 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला। ह्युस्टनमध्ये झालेला पाऊस आणि वादळामुळे टेक्सासमध्ये 125 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय। राणी मॅक्सिमा यांनी राज्य आणि फेडरल अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आणि डच अभियंते आणि शिक्षण तज्ज्ञ हे टेक्सासच्या विकासात कशी मदत करत आहेत याबद्दलची त्यांनी माहिती जाणून घेतली। लॉस एंजेलिस जवळील एका व्यावसायिक गोदामाला सोमवारी आग लागली होती। पुठ्ठा आणि इतर साहित्याला आग लागून ही आग किमान 10 एकर परिसरात पसरली होती। रिव्हरसाइड काउंटीतील इंटरस्टेट 215 पासून काही फूट अंतरावरच हे गोदाम आहे। या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं नसून आगीचे नेमकं कारण काय आहे ते समजू शकलं नाहीये। सोमवारी 12 सप्टेंबर रोजी 74वा एमी अवॉर्ड सोहळा पार पडला। मायक्रोसॉफ्ट थिएटरमधल्या गोल्ड कार्पेटवर हॉलिवूडचे सेलिब्रिटी झळकत होते। 2 वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर या शोचं आयोजन करण्यात आलं होतं। सगळं काही लाईव्ह असं या 74व्या एमी अवॉर्ड सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं। तर सिनेतारकांना पुन्हा एकदा ग्लॅमरस लुकमध्ये परतण्यासाठीची कमालीची उत्सुकता इथे दिसत होती। कॉमेडी अभिनेत्री एले फॅनिंग आणि व्हाईट लोटस फेम अभिनेता कॉनी ब्रिटन तसंच मॉली शॅनन या दिमाखदार अवॉर्ड सोहळ्यासाठी सज्ज झाले होते। 2 वर्षाच्या पॅन्डेमिक नंतर हा लाईव्ह सोहळा पार पडला।
नेटफ्लिक्सवरील सगळ्यात प्रसिद्ध अशा स्क्विड गेम मधील कोरियन कलाकारांनी देखील यावेळी हजेरी लावली. ओ येओंग सू, जंग हो यॉन, हॉंग डोंग ह्यूग या शोच्या कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली. त्यांच्या ड्रेसिंगमुळे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. जेरेमी स्ट्रॉंग, केरी वॉशिंग्टन, सँड्रा ओ आणि क्विंटा ब्रॅन्सन्स हे कलाकार सुद्धा एमी अवॉर्डसाठी पोहोचले होते. गोल्ड कार्पेटवर अनेकांनी लक्षवेधी अशी वेशभूषा केली होती. अनेक ग्लॅमरस चेहरे आकर्षक कपड्यांत झळकत होते. एबॉट एलिमेंटरी शोरनर आणि सर्वोत्कृष्ट लेखन क्विंटा ब्रॅन्सन, होस्ट केनन थॉम्पसन आणि अभिनेता एमी पोहेलरला एमी अवॉर्ड्सने यावेळी सन्मानित करण्यात आलं. तसंच एमी पुरस्काराचे NBC आणि पीकॉकवर थेट प्रक्षेपण करण्यात आलं. हन्ना वॉर्डिंगहॅम, एड्रू गारफील्ड, जीन स्मार्ट आणि स्टीव्ह मार्टिन तसंच मार्टिन शॉर्ट हे कलाकार सुद्धा एमी अवॉर्डसाठी उपस्थित होते. कोरोना महामारीनंतर हा सोहळा रंगला, त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये याची उत्सुकता अधिकच होती. ओनली मर्डर्स बिल्डिंगसाठी स्टीव्ह मार्टिन आणि मार्टिन शॉर्ट तर सक्सेशनसाठी अभिनेता निकोलस ब्रॉनला तसंच सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीसाठी जीन स्मार्टला पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं. आणि या बातम्यांसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आमच्या फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबच्या अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.